हॅलो, नमस्कार. मी आहे वैशाली. सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि आज गुरुवारी माझं जे काही रुटीन आहे ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तर गुरुवारी असतं माझं देवपूजा, उंबरा लेपन आणि एखादी छानशी रेसिपी. तर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हळदी लेपनसाठी मी घेतली आहे गुलाबजल, गुलाबाचं अत्तर, गोमूत्र, गंगाजल आणि घरात बनवलेली शुद्ध हळद आणि थोडंसं दालचिनी पावडर. हे असं सर्व वापरून मी उंबरा लेपन करत असते. तुम्ही कसं करता तेही मला सांगा. गंगाजल आणि गोमूत्र यांनी स्वच्छ असा उंबरा धुवून घेतला, पुसून घेतला आणि त्यानंतर मग आता मी हळदी लेपन करणार आहे. घराच्या उंबऱ्यावर लक्ष्मीचं स्थान असतं. उंबरा पूजन केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा येते. नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात शांतता नांदते. त्यामुळे तुम्हीही मैत्रिणींनो नक्की उंबरा पूजन करत जा. या पूजनातून आपण घराला सांगत असतो, हे घर आमचं संरक्षण कर, आम्हाला सुख दे, समाधान दे आणि शांती दे. उंबरा पूजन झाल्यावर देवांची पूजा करून घेतली. छानसा त्यांना अभिषेक घातला. ही अशी माझी देवपूजा पूर्ण झाली आहे. आणि आज संध्याकाळच्या जेवणात बनवली आहे कोथिंबीर वडी. आमच्या स्वराला खूप आवडते. कधीपासून चाललं होतं कोथिंबीर वडी बनव. म्हटलं चला आज करूयाच. स्नॅक्स म्हणून टिफिनमध्ये द्यायलाही बरी पडते. आळू वडी, कोथिंबीर वडी, असे बरेच प्रकार असतात. मी बनवत असते नेहमी.
बेसन पिठासोबत बाजरीचं आणि तांदळाचं पीठ पण टाकत असते मी थोडं थोडं. त्याने छान कुरकुरीत अशी वडी होते. हे बघा आता छानसं वाफवून झालेलं आहे. आता लवकरात लवकर सगळ्यांना वड्या खायला मिळाव्या म्हणून मी पटकन फ्रीझरमध्ये हे ठेवतीये, जेणेकरून ते लवकर थंड होऊन सगळ्यांना खायला मिळेल. हे बघा आता थंड झाल्यानंतर छान पातळ अशा वड्या पडतायत. नाहीतर मग त्या गरम गरम पिठात ना त्यात नीट कापल्या जात नाही, तुटतात आणि जाडजाडच कापल्या जातात. हे बघा आता छानसं तळल्यात आणि आपल्या आता वड्या रेडी आहे. तर या सगळे कोथिंबीरीची वडी खायला. चला बाय.